पोर्टल शिक्षक भरती. येस, तुम्ही आकडेवारी पाहत आहात. तुमच्या जिल्ह्यातली 36 जिल्ह्यातले 36 रिपोर्ट आपण या प्लॅटफॉर्मवरती देत आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. तुमच्या जीवलगांशी शेअर करायचं आहे. ज्यांना शिक्षक व्हायचे ते सुद्धा शिक्षक भरती 25-26 मध्ये सध्या आपण या जिल्ह्यामध्ये थेट मुद्द्याला हात घालतोय. अमरावती विभागांतर्गत कोणकोणते जिल्हे येतात, इथे पोर्टलवरती एक्झॅक्टली जागा किती अपलोड झालेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत किती जागा येऊ शकतात, सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये थेट पाहत आहोत. थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणेच अमरावती विभागाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्या अंतर्गत अमरावती विभागांतर्गत येणारे जिल्हे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ अशा 5 जिल्ह्यांची माहिती तुम्ही पाहत आहात. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरायचं नाही. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने, शिक्षक भरतीसाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जो पाठपुरावा चाललेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हो, तुम्हाला शिक्षक व्हायचंय याच भरतीमध्ये तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून आजच आमच्या सोबत सुरू करा. इथे जे काही खाली जे काही हेल्पलाईन नंबर आहे त्याला सुद्धा तुम्ही थेट संपर्क साधून तुमच्या कोणत्याही क्वेरीचं समाधान सुद्धा मिळवू शकता. सध्या आपण सुरुवात करत आहोत तो म्हणजे अमरावती. आता या अंतर्गत जिल्हा आहे त्याच्या अंतर्गत पेसा आणि नॉन पेसा जे 11 फेब्रुवारी 2026 रोजी जे आलेलं नोटिफिकेशन आहे, शासन निर्णय आहे, त्याच्यानुसार पेसा अंतर्गत शिक्षक भरतीला मान्यता मिळालेली आहे. 50% पदं पेसा क्षेत्रातली सुद्धा येतात. सोबतच आदिवासी विभाग सुद्धा या जिल्ह्यांतर्गत येतो. आणि फक्त एवढंच नाहीये, सध्या या जिल्ह्यांतर्गत येणारे जे काही खाजगी संस्था आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणूनच या शिक्षक भरतीमध्ये होते मोठी पोटभरती. तुम्ही कोणत्या विभागातून व्हिडिओ पाहताय, कारण आपण या व्हिडिओचं थोडंसं बायफर्गेशन करण्यासाठी व्हिडिओ मोठा होऊ नये, तुम्हाला थेट माहिती मिळावी म्हणून आपण 6 विभागामध्ये 36 जिल्ह्यांचं रूपांतर केलेलं आहे. तर तुम्ही या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तिथं तुम्हाला जिल्हा वाईज सुद्धा पाहिल आणि माहिती मिळेल. आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही थेट तुमच्या जिल्ह्यातली पदं किती अपलोड झालेली आहेत, कारण तुम्हाला दिशादर्शक ऑथेंटिक माहिती मिळत आहे याच प्लॅटफॉर्मवरती. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. अमरावती जिल्ह्यांतर्गत ऑलरेडी याच्या संदर्भात तुमच्यापर्यंत माहिती मिळालीच होती. उर्दू माध्यमाच्या ज्या जागा अपलोड झालेल्या आहेत त्या आहेत 67 जागा अपलोड झालेल्या आहेत. आणि मराठी माध्यमाच्या जागा आहेत 520-580 टोटल जागा आहेत त्या पोर्टलवरती. अमरावती 1 ते 8 विभागाच्या फक्त आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि याच्या अंतर्गत अगदी अमरावतीमध्ये सुद्धा मराठी माध्यम आहे, त्याच्या जागा जास्त असणार आहेत. आणि त्याच्यानंतर 1 ते 5च्या जागा जास्त आहे, त्यामुळे तिथं त्यांना संधी सुद्धा जास्त आहे. त्यामुळे संधी जास्त आहे कमी आहे हे आपण ठरवून चालत नसतं. तर पोर्टलचा जो काही 20 जानेवारी 2026चा GR आहे त्याच्या बरोबरच 1 मे 2026चा GR आहे. या दोन्ही GR तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ॲपमध्ये न्यूज हायलाईटमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्याच्या अंतर्गत प्राधान्यक्रम खूप गरजेचा आहे. आणि माध्यमनिहाय निवड होत असताना तुम्हाला योग्य जे तुमच्या लॉग इनला आलेलं आहे ते लॉक करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा जॉईन करू शकता. त्याच्यासोबतच आता आपण नेक्स्ट जिल्हा पाहतोय तो म्हणजे आहे यवतमाळ. आता यवतमाळची परिस्थिती पाहता तुमच्या लक्षात आलंच असेल, शेवटपर्यंत यवतमाळचं पोर्टलवरती जागा अगदी शेवटचा टॅब बंद होईपर्यंत सुद्धा यवतमाळचं रोस्टर अपलोड झालं नव्हतं. परंतु फायनली आता ते अपलोड झालेलं आहे आणि त्यांच्या जागा सुद्धा पोर्टलवरती येत आहेत. तर अर्थातच तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अक्षरशः 701 जागा प्राथमिकच्या शिवनिटी फाउंडेशनच्या टीमने पाठपुरावा केलेला आहे, त्या पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत. 701 म्हणजे काही छोटा आकडा नाहीये सध्या. आणि तुम्ही पाहिलं असेल या भरतीमध्ये जे जिल्हे याच्या अगोदर आले नव्हते ना ते जिल्हे मात्र आता यायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणजे 22च्या भरतीमध्ये नव्हते ते सुद्धा सध्या याच्या अंतर्गत आलेले आहेत. त्यामुळे आता तुमचा शिक्षक होण्याचे चान्सेस आहेत ना ते जास्तीत जास्त वाढलेले आहेत. मेरिट किती असो, तुमच्या कॅटेगरीचं सुद्धा तुमचे किती मोठी रँक असो, जेवढी मोठी कॅटेगरी त्याच्यानुसार सध्या या भरतीमध्ये 55-60चा निर्णय लागत नसल्यामुळे कॅटेगरीच्या उमेदवारांना सुद्धा ओपनचं मेरिट क्रॅक करण्याची संधी मिळणार आहे. म्हणूनच ही मोठी पदभरती होणार आहे आणि प्रत्येकाला न्याय देणारी पदभरती होणार आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन केलंच असेल, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथेच मिळणार आहे शिक्षक भरतीची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. याच्या सोबतच आपण जो दुसरा जिल्हा पाहतोय अमरावती विभागांतर्गत येणारा, त्याच्यामध्ये येस आय एम कमिंग बॅक. त्याच्यामध्ये आहे दुसरा म्हणजे
बुलढाणा जिल्हा. आता बुलढाणा जिल्ह्यातून जर तुम्ही व्हिडिओ पाहत आहे किंवा अमरावती विभागातल्या कोणत्याही जिल्ह्यातून पाहताय तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. येस, बुलढाणा जिल्ह्यामधून कमी जागा अपलोड झालेल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त 150 आहे. परंतु याच्या अगोदर बऱ्याच सोशल मीडियावरती तुम्हाला माहित होतं की बुलढाणा जिल्हा अपलोडच करणार नाही, पण फायनली लेट पण ते थोडी का होईना त्यांनी पदं अपलोड केलेली आहेत. याच्या अंतर्गत सायन्स मॅथची पदं इथं जास्त असणार आहेत. त्याच्यासोबतच आपण जे पाहतोय वाशिममध्ये आणि अकोला असे जे काही जिल्हे याच्या अंतर्गत येतात, त्याच्या अंतर्गत वाशिममध्ये सुद्धा वाशिममध्ये सध्या अशी कंडिशन आहे, माध्यमिकच्या 50 ते 60 जागा अपलोड झालेल्या आहेत, प्राथमिकच्या झालेल्या नाहीत कारण इथं अतिरिक्त आहेत. आणि यांच्या जागा ज्या काही पदोन्नती होऊन 31 मे 2026 ची रिटायरमेंट इन्क्लूड करून प्रमोशननी ज्या जागा येणार आहेत त्या अपलोड होतील जवळपास त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे. त्यामुळे पहिला टप्पा दुसरा टप्पा पोर्टलवरती 2 टप्प्यामध्ये होते. सेल्फ सर्टिफायचा जर तुम्ही केलेला फॉर्म पाहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळालीच असेल. बरं, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या जागा आहेत, त्याच्या अंतर्गत तुम्ही पाहताय बुलढाणा जिल्ह्यांच्या सारखीच वाशिम जिल्ह्याची परिस्थिती आहे. वाशिममधून 50 ते 60 जागा अपलोड झालेल्या आहेत. याच्या सोबतच अजून आपण जो पाहणार आहे तो म्हणजे अकोला जिल्हा, जिथं शिक्षक भरतीची एकही जागा पोर्टलवरती जिल्हा परिषदेची येणार नाही. खेद वाटतं सांगायला, परंतु या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त जास्त असल्यामुळे पोर्टलवरती जागा देणं शक्य नाहीये. तरी सुद्धा दुसऱ्या टप्प्यात तर येतील का, हा जर तुमचा प्रश्न असेल अकोला जिल्ह्यातला, तर मित्रांनो नाही, इथं अतिरिक्त आहेत. त्यामुळे सध्या तरी पोर्टलवरती या भरतीमध्ये इथं जागा येणं शक्य नाहीये. जसं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं, वाशिममध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये येण्याचे थोडे तर चान्सेस आहेत, परंतु बुलढाणामध्ये येणार नाहीये. परंतु बुलढाणामध्ये संस्थांच्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत, वाशिममध्ये सुद्धा आहेत. आणि जे तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं अमरावती अकोलामध्ये सुद्धा आहेत, त्यांच्या पोर्टलवरती काही जागा व्हेरीफाईड होतात आहे आणि ज्या रिजेक्ट झालेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये आलेल्या म्हणजे नेक्स्ट फेजमध्ये आलेल्या दिसतील. त्यामुळे सध्या जरी काही जिल्ह्याला जरी म्हणजे जड माप असलं, वरतं माप असलं, तरी काही जिल्ह्यांचं झुकतं माप पोर्टलमध्ये आल्याचं तुम्हाला पाहायला मिळतंय. अशीच माहिती जर तुमच्या विभागावाईज 36 जिल्ह्यांचा रिपोर्ट तुम्हाला इथेच मिळणार आहे. तुमच्या जे लोकांपर्यंत पोहोचवा जे शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत ते सुद्धा याच भरतीमध्ये, आणि असंच तुमचं स्वप्न पूर्ण व्हायला हवं याच्यासाठीच हा टास्क टीचर्स हेल्पच्या माध्यमातून आजच वैयक्तिक मार्गदर्शन सुरू करा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून तुमच्या जीवलगांना पोहोचवा.